शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून दरमहा 8% नफा देण्याचे आमिष दाखवून 48 जणांची 2.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात इचलकरंजीतील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोहसिन कादर मनीर वय 40 राहणार आयकॉन पार्क अमराई रोड व मुदस्सर जमीर मकानदार वय 30 अशी त्यांची नावे आहेत। या प्रकरणी व्यंकटरमण ओमप्रकाश शिरापुरम वय 35 राहणार सुगंधा पाटील मळा यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मोहसिन मनेर व मुदस्सर मकानदार यांनी फिर्यादीसह 48 जणांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून दरमहा 8% प्रमाणे नफा बँक खात्यावर जमा करतो असे सांगत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतली। सर्वांनी जादा नफ्याच्या आमिषाने वेळोवेळी ऑनलाईन तसेच RTGS चेक स्वरूपात मोठमोठ्या रकमा दिल्या, परंतु त्यातून काहीच नफा अथवा गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले। मागील 6 महिन्यापासून सर्वजण गुंतवणूक केलेल्या रकमा परत मिळाव्यात यासाठी पोलीस ठाण्यात जात आहेत, परंतु डिसेंबर 2025 पासून मोहसिन मनेर हा आपल्या कुटुंबासह परागंदा झाला आहे। त्याचा मोबाईलही बंद असून त्याचे कार्यालयही बंद करण्यात आले आहे। त्यामुळे फसवणूक झाल्याने फिर्यादी श्रीरामपूरकर यांच्यासह सर्वांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली। त्यानुसार चौकशीअंती अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे।